नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज वरील प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, शिवरायांच्या जन्मापूर्वी कोणत्या दोन सुलतानांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपापसात वाटून घेतला होता? पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए निजामशाह आणि ऑप्शन क्रमांक बी आदिलशाह या दोघांनीही शिवरायांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपापसात वाटून घेतला होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे कोणत्या विषयाचे गाढे पंडित होते? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी संस्कृत. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे संस्कृत या विषयाचे गाढे पंडित होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला होता? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 19 फेब्रुवारी 1630. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झालेला होता. शिवाजी महाराजांचं निधन 3 एप्रिल 1680 रोजी झालेला होता. त्यावेळी त्यांचं वय 50 वर्ष इतके होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झालेला होता? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी शिवनेरी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झालेला होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते? 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी वडील. शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए जिजाबाई. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे मालोजीराजे भोसले असे होते आणि आईचे नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले असे होते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 7. शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे कितवे छत्रपती होते? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी पहिले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे पहिले छत्रपती होते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 8. छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 8. छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण 8 पत्नी होत्या. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 9. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी सईबाई. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे नाव सईबाई असे होते. पहिल्या पत्नीचे नाव सईबाई असे होते आणि 8व्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई असे होते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 10. छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होती? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 2. छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण 2 मुले होती. पहिल्या मुलाचं नाव संभाजीराजे असे होते आणि दुसऱ्या मुलाचं नाव राजाराम राजे असे होते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 11. छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिली होती? 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी लोकांनी. छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचा राजा ही पदवी लोकांनी दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा आणि छत्रपती
हे दोन्ही पदव्या जनतेने शिवाजी महाराजांना दिलेल्या पदव्या होत्या. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतात मराठी साम्राज्याचा पाया केव्हा घातला? 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 1674. शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतात मराठी साम्राज्याचा पाया 1674 रोजी घातला होता. यासाठी त्यांना औरंगजेब, ब्रिटिश आदिलशाह या सर्वांसोबत युद्ध करावे लागलेले होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डॅश डॅश रोजी झालेला होता. 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 6 जून 1674. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झालेला होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डॅश डॅश किल्ल्यावर झालेला होता. 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झालेला होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला. 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए गागा भट्ट. राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ गागा भट्ट यांनी लिहिला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी डॅश डॅश हा इंग्रज वकील हजर होता. 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए हेनरी ऑक्झिडन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी हेनरी ऑक्झिडन हा इंग्रज वकील हजर होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन डॅश डॅश या वजनाचे होते. 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 32 मन. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन 32 मन या वजनाचे होते. मला फक्त तुम्ही एवढंच सांगायचं आहे की 1 मन म्हणजे किती केजी याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचा मला प्रयत्न करायचा आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त कोणते नाणे पाडले? 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए होन. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त होन हे नाणे पाडले. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी कोणत्या मंडळाची निर्मिती केली? 19 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित कोण होते? 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए गागा भट्ट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित गागा भट्ट हे होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय असे कोणी म्हटले? 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय असे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी म्हटलेले आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर कोणता बुलंद किल्ला बांधला? 22व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर प्रतापगड हा बुलंद किल्ला बांधलेला होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या किती होती?
23व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 640. चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या 640 इतकी होती. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. युरोपियनांनी कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले? 24व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए रायगड. युरोपियनांनी रायगड या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. शिवकालगणनेची सुरुवात केव्हा झाली? 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 6 जून 1674. शिवकालगणनेची सुरुवात 6 जून 1674 रोजी झालेली होती. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी भारतीय आरमाराचे जनक असे संबोधले? 26व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर बाळकृष्णन. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक असे डॉक्टर बाळकृष्ण यांनी संबोधले. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण उभारले? 27 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए तोरणा. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण उभारले. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. छत्रपती शिवाजी महाराजांनी केव्हा सुरतेवर स्वारी केली? 28 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 1664. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 रोजी सुरतेवर स्वारी केली. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. शिवकालीन शिवराई हे नाणे कोणत्या धातूचे बनलेले होते? 29व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी तांबे. शिवकालीन शिवराई हे नाणे तांबे या धातूचे बनलेले होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आरमारी शक्ती दाखवण्यासाठी आपले सर्व आरमार शस्त्र कोणत्या बंदरावर आणलेले होते? 30व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए बॅक बे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आरमारी शक्ती दाखवण्यासाठी आपले सर्व आरमार शस्त्र बॅक बे या बंदरावर आणलेले होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. कर्नाटक मोहिमेवरून केव्हा शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले? 31 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए एप्रिल 1678. कर्नाटक मोहिमेवरून शिवाजी महाराज पन्हाळ्याला एप्रिल 1678 रोजी दाखल झाले. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 32. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून केव्हा निसटले? 32व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 17 ऑगस्ट 1666. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून 17 ऑगस्ट 1666 रोजी निसटले. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 33. छत्रपती शिवाजी महाराजांनी केव्हा दाभोळ बंदरावर ताबा मिळवला? 33व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 1669. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1669 रोजी दाभोळ बंदरावर ताबा मिळवला. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 34. शाहिस्ते खानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केव्हा हल्ला केला? 34व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 5 एप्रिल 1663. शाहिस्ते खानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 एप्रिल 1663 रोजी हल्ला केला. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 35. छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर कोणता घाट बांधला? 35 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी श्री गणेश घाट. छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर श्री गणेश घाट बांधला.
पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 36. शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता? 36व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए मध्ययुगाचा काळ. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा काळ होता. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 37. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झालेला होता? 37व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी जुन्नर पुणे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुका पुणे येथे झालेला होता. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 38. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय? 38व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए व्यंकोजी महाराज. तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव व्यंकोजी राजे असे आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 39. छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोठे आहे? 39व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए वडू बुद्रुक. छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी वडू बुद्रुक येथे आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 40. अफजल खानाचा वध कोठे झाला होता? 40व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए प्रतापगड. अफजल खानाचा वध प्रतापगड येथे झालेला होता. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 41. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झालेला होता? 41व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड या गडावर झालेला होता. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 42. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे? 42व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळाद्वारे राज्यकारभार केला जात असे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 43. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यांची प्रथम राजधानी कोणती होती? 43व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए राजगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यांची प्रथम राजधानी राजगड ही होती. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 44. छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? 44व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए बुधभूषण. छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ बुधभूषण हा आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 45. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? 45व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए श्रीशैलम आंध्र प्रदेश. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर श्रीशैलम आंध्र प्रदेश येथे आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 46. शिवाजी महाराजांनी काढलेली सोन्याची नाणी कोणती होती? 46व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी होन. छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली सोन्याची नाणी होन ही होती. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 47. छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती? 47 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए शिवराई. छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी शिवराई ही होती. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 48. अष्टप्रधान मंडळामध्ये मुख्य प्रधान कोण होते? 48व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए मोरो त्र्यंबक पिंगळे. अष्टप्रधान मंडळामध्ये मोरो त्र्यंबक पिंगळे हे मुख्य प्रधान होते. त्यांचे कार्य राज्यकारभार चालवणे हा होता. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 49. अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य कोण होते? 49व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी रामचंद्र निळकंठ मुजुमदार. रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य होते. त्यांचे कार्य राज्याचा जमा खर्च पाहणे
हा होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती कोण होते? 50व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते हे अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती होते. त्यांचे कार्य सैन्याचे नेतृत्व करणे असे होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. अष्टप्रधान मंडळामध्ये पंडितराव कोण होते? 51व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, मोरेश्वर पंडितराव. अष्टप्रधान मंडळामध्ये मोरेश्वर पंडितराव हे होते. त्यांचे कार्य धार्मिक व्यवहार पाहणे हे होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52. अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश कोण होते? 52व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, निराजीरावजी. अष्टप्रधान मंडळामध्ये निराजीरावजी हे न्यायाधीश होते. त्यांचे कार्य न्यायदान करणे असे होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53. अष्टप्रधान मंडळामध्ये सचिव कोण होते? 53व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, अण्णाजी दत्तो. अष्टप्रधान मंडळामध्ये अण्णाजी दत्तो हे सचिव होते. त्यांचे कार्य सरकारी आज्ञापत्रे पाठवणे असे होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54. अष्टप्रधान मंडळामध्ये मंत्री कोण होते? 54व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, दत्ताजी त्र्यंबक वाकनीस. अष्टप्रधान मंडळामध्ये दत्ताजी त्र्यंबक वाकनीस हे मंत्री होते. त्यांचे कार्य पत्रव्यवहार सांभाळणे असे होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55. अष्टप्रधान मंडळामध्ये सुमंत कोण होते? 55व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, रामचंद्र त्र्यंबक डबीर. अष्टप्रधान मंडळामध्ये रामचंद्र त्र्यंबक डबीर हे सुमंत होते. त्यांचे कार्य परराज्याशी संबंध ठेवणे असे होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले? 56व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज गादीवर बसले. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. शिवाजी महाराजांनी कोणत्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? 57 क्रमांकाच्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, रायरेश्वराचे मंदिर. शिवाजी महाराजांनी रायरेश्वराचे मंदिर या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता? 58व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, बहरजी नाईक. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर बहरजी नाईक हा होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59. स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे? 59व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, कारखानीस. स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60. मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला? 60व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, पुरंदरचा तह. मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला. तो पण 1665 या साली झाला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61. शिवाजी महाराजांचे बालपण कोणत्या किल्ल्यावर झाले? 61व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, लाल महाल. शिवाजी महाराजांचे बालपण लाल महाल येथे झालेले आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 62. तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या गुप्तधनातून शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधला? 62व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, राजगड. तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या गुप्तधनातून शिवाजी महाराजांनी राजगड हा किल्ला बांधला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63. शिवाजी महाराजांची राजमुद्रा
कोणत्या भाषेतील होती? 63व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी संस्कृत. शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत या भाषेतील होती. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64. खेळणा किल्ल्यास शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले? 64व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी विशालगड. खेळणा किल्ल्यास शिवाजी महाराजांनी विशालगड असे नाव दिले. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 65. महाराष्ट्रातील एकमेव शिवछत्रपती मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? 65व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील एकमेव शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. आणि हे मंदिर राजाराम राजे यांनी बांधलेलं आहे. हे सुद्धा लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 66. शिवाजी महाराजांची लष्कराची विभागणी किती विभागामध्ये होती? 66व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 2 विभागामध्ये. शिवाजी महाराजांची लष्कराची विभागणी 2 विभागामध्ये होती. ते 2 विभाग कोणकोणते होते ते पाहूया. पायदळ व घोडदळ अशा प्रकारे शिवाजी महाराजांचे लष्कर या 2 विभागामध्ये विभागलेले होते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 67. पायदळ व घोडदळातील सर्वोच्च अधिकाऱ्यास काय म्हणतात? 67व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी सरनोबत. पायदळ व घोडदळातील सर्वोच्च अधिकाऱ्यास सरनोबत असे म्हणतात. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 68. सिद्धीला शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणता सागरी किल्ला बांधला? 68व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी पद्मदुर्ग. सिद्धीला शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग हा सागरी किल्ला बांधला. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 69. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले? 69व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी लाला लजपतराय. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिले. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 70. मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? 70व्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी कान्होजी आंग्रे. मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे हे होते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 71. हा शेवटचा प्रश्न असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे. हा प्रश्न फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. शिवाजीराजे, संभाजीराजे व पेशव्यांनी प्रयत्न करूनही कोणता किल्ला जिंकता आलेला नाही? याचे 4 ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए विशालगड, ऑप्शन बी पुरंदर, ऑप्शन सी जंजिरा, ऑप्शन डी विजयदुर्ग. ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.